भविष्यात काय होईल याबद्दल सर्वसामान्य माणसाला एक जिज्ञासा असते आणि ते कळलं तर त्यानुसार कृती कशी करायची, काही बदल करायचा का आपल्या वर्तनात, हे मार्गदर्शनही त्याला हवं असतं. आणि त्यानुसार जगभर वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स म्हणूयात, आपण शास्त्र म्हणूयात, निर्माण झाली. आपल्याकडचं ज्योतिषशास्त्र सगळ्यांना माहिती आहे. पाश्चात्य परंपरेत सुद्धा अशा प्रकारचे शास्त्र आहेत, एक रमल विद्या म्हटलं जातं. आणि इंटरेस्टिंगली इनफ हे तुम्हाला आणखी मी सांगतो की तिथे प्रॉफसी नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे सेमिटिक परंपरेचे जे धर्म आहेत ना, यहुदी, ख्रिस्ती, ज्यू आणि मुसलमान, यांच्यात प्रॉफिट्स होऊन गेलेत. त्यांना भविष्य समजायचं म्हणजे कुठलं शास्त्रबिस्त्र नव्हे, हस्तसामग्रिक नव्हे किंवा ग्रहगणित नव्हे. त्यांना तो जणू काही साक्षात्कार व्हायचा किंवा दिसायचं आणि ते प्रगट करायचे ईश्वराची वाणी म्हणून. त्यांना प्रॉफिट म्हणतो आपण. ही परंपरा अजूनही तिथे प्रॉफिट म्हणून घेत नाहीत लोक स्वतःला, पण ईश्वराने सांगितलं आम्हाला कळलं असं म्हणणारे आहेत. ट्रम्पच्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारचे भविष्य वर्तवणारे किंवा त्यांनी वर्तवलेलं भविष्य ट्रम्पचं आहे असं म्हणणारे लोक आहेत आणि आत्ता त्याची पाश्चात्य जगात चर्चा सुरू आहे.